कैमरा लो दर्शक समित कक्कड यांच्यासाठी व्हायला पाहिजेत, कारण अशा पद्धतीचा सिनेमा इमॅजिन करणं, तो एक्झिक्यूट करणं आणि तो आता इथे ट्रेलर लॉन्च पर्यंत घेऊन येणं, 22 तारखेला थिएटरमध्ये आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणणं इज नॉट अ जोक ॲट ऑल सर. त्यामुळे कुडोज टू यू, थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की ह्या फिल्ममध्ये गोष्ट आहे पाताळपूरची. टीजरवरनं कदाचित काही लोकांना लक्षात आलं असेल, विष्णू नावाचा आपला प्रोटॅगनिस्ट आहे, जो अर्थातच खूप हँडसम, खूप अमेझिंग पर्सनॅलिटी असलेला. आवाजाबद्दल तर मी काही बोलतच नाही, कारण आय वुड बी द 1,00,000 व्यक्ती जी तुमच्या आवाजाबद्दल बोलते वगैरे. पण त्यासोबतच त्याच्या खूप शेड्स या चित्रपटात बघायला मिळणार आहेत आणि सगळ्याच पात्रांच्या शेड्स या चित्रपटात बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट आहे ॲक्शनची, ही गोष्ट आहे कमाल डायलॉग्सची. जितक्या लोकांनी टीजर नीट बघितलाय, यू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. ही गोष्ट आहे खूप मस्त बॅकग्राऊंड म्युझिकची, ही गोष्ट आहे अमेझिंग स्टारकास्टची, ही गोष्ट आहे ड्रामाची, आणि ही गोष्ट आहे एक अशी ज्याच्यातून आपल्याला मिळणार आहे मराठीतला एक अँग्री यंग मॅन, अर्थात द शरद केळकर सर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. 22 नोव्हेंबरला ही फिल्म आपल्या भेटीला येणार आहे. ॲक्च्युली रानटीमध्ये असे असे खूप मुद्दे आहेत जे खूप स्पेशल आहेत, आणि माझ्यासाठी तर हायलाईट ॲज अन ऑडियन्स ना, माझ्यासाठी हायलाईट वॉज की कास्ट यार. म्हणजे इतकी अमेझिंग नावं जर एका फिल्ममध्ये असतील आणि विषय असा असेल तर काय बाप मजा येईल, असं आपलं एक मला ऑडियन्स म्हणून इमिजिएटली फर्स्ट रिॲक्शन वाटून गेलं. आणि वाय नॉट, म्हणजे आय फील शरद सर तर आहेतच, पण संजय नार्वेकर सर, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. संतोष जुवेकर, एकदा जोरदार टाळ्या संतोषसाठी. आणि मला वाटतं संपूर्ण कास्ट, शान्वी श्रीवास्तव, नागेश भोसले सर, जयवंत वाडकर सर, छाया कदम, हितेश भोजराज, नयना मुके, माधव देवचके, ही सगळी नावं मी एका श्वासात आत्ता घेते तरी मला वाटतं की किती भारी जेव्हा ह्यांची बॅटिंग, ह्यांचे सिक्सर आपण 22 तारखेला थिएटरमध्ये बघू तेव्हा किती मजा येईल हे आपण फक्त इमॅजिन केलेलं बरं. आणि मला असं वाटतं की फायनली अजून काही न बोलता एकदा आधी ट्रेलर बघूया, कारण ती इच्छा ॲज अन ऑडियन्स खूप मनात आहे की टीजरमधनं इतकी मजा आली, इतक्या कॉमेंट्स चांगल्या आल्या, तर ट्रेलर किती खतरनाक असेल. सो पुनीत बालन स्टुडिओज निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित रानटी या चित्रपटाचा ट्रेलर आत्ता आपण सगळे पहिल्यांदा एकत्र बघणार आहोत.
फिल्म 22 तारखेला रिलीज होणार आहे थिएटरमध्ये. पण आत्ताचा हा अनुभव खूप स्पेशल आहे, कारण तुम्हा सगळ्यांसोबत आणि या फिल्मच्या संपूर्ण टीम सोबत हा ट्रेलर आपण बघणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या रानटी या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी झाल्या पाहिजेत. आणि मी टीमला विनंती करते की प्लीज आपण फिल्मचा ट्रेलर प्ले करूया. थँक्यू सो मच. रानटीचे जे आहेत समित कक्कड यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक माईक द्या प्लीज. हाय. खरं सांगायचं तर दिवाळी Everybody, thank you for coming and a very happy Diwali. ही आहे पॉवर. Sanjay Narvekar. ऍक्च्युली तुम्ही आता दिवाळी म्हणालात सर. दिवाळी मधला फराळ खाऊन 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 कंटाळल्यानंतर असं एक दिवस भरपूर मस्त चायनीज खाल्ल्यानंतर जसं भारी वाटतं तसं फील मला आता आलं की फायनली मजा आलेली आहे. सर इतकी पॉवर आत्ता बघताना कळतेय. ही पॉवर क्रिएट करण्यासाठी तुमच्यातली ही पॉवर कुठून येते? काही असतात काही बनतात. मैं शायद पहले से ही था and thanks to my parents for that. And I really want to start this day thanking my parents. They rose me like a very fearless and a very wild child, and I think so I got the ranti pana from them. So here I am in front of everybody. Thank you for coming first of all, and this is a very proud moment. I'm very honored to have you all over here. Thank you. And yes, Ranti is something which is very special to me. And Sharad and Santosh and Sanjay and Sushant and Ajit and Hitesh, Nagesh, Ashish, Rishi and everybody associated with the film, because ये फिल्म ऐसी नहीं है कि एक साल में बन गई. इसकी प्लानिंग बहुत सालों से चल रही थी. And the first one to be my partner in crime was Sharad Kelkar himself. And Sharad and me, we were talking about this film for I think so at least 5 years. And उसके पहले at least for another 6-7 years मुझे एक ऐसी फिल्म बनानी थी, because we always are looking at South. Jayavant sir, hi. We are looking at South, we are looking at very big Bollywood films, but this is something which I thought is the need for Marathi cinema. And the commercial pot boiler, the action pot boiler, and it is very important कि एक ऐसी फिल्म आए, because Maharashtra needs something like this. And today I am very proud that Maharashtra has a new angry young man, Sharad Kelkar. And it is important. Matlab, right from our original angry young man to the new original angry young man, it's a journey, and that journey we all have seen. I have seen, Sharad has seen, everybody has seen. And today I feel कि ये मेरा डेब्यू फिल्म है 7 फिल्म करने के बाद भी, because it's very important day for me. It's a very special day for me. From being clinically dead last year for 2 hours and बिल्कुल भी होश नहीं था 3 दिन. जब मैं उठा तो मैंने फर्स्ट टाइम मेरा भाई था मेरे सामने, एंड मैंने उसको पूछा कि यार अब रांटी कंप्लीट कैसे होगी. And here we are, and I want to take this all over Maharashtra. I want to take this हर आदमी के घर में, because ये बहुत important film है. It is the most powerful film of the decade, and please watch it. Thank you. हॅट्स ऑफ टू युअर पॅशन सर. अँड आय फील की तुम्ही जे सांगितलं आता, वी गॉट गुजबम्स वन्स अगेन. म्हणजे आधी तर तुम्ही जे केलंय ते बघून गुजबम्स आलेले, पण समटाइम्स वी डोंट नो व्हॉट गोज बॅक बिहाइंड समथिंग this powerful. But it is a fact. God gave me a new life for this film. So this is the most important film and will be of my career. I will never take that away. This is amazing. आणि मला असं वाटतं another special reason for us to go and watch it in the theaters on the 22nd of November with our family, with our friends, आणि enjoy this मसाला मास मराठी एंटरटेनर. हे किती दिवसांनी मी कधी आठवतच नाही मला द लास्ट टाइम आय सेड दिस. मेक्स मी फील सो गुड इन इट सेल्फ. पण मला वाटतं तुम्ही जे अँग्री यंग मॅनबद्दल बोललात शरद सर, आता काय जे लोक व्हॉइसच्या क्षेत्रात आहेत, मी तर रेडिओ जॉकी आहे, माझ्यासाठी तर ऑफकोर्स आय हॅव बीन अ फॅन ऑफ शरद सर्स व्हॉइस फर्स्ट. अर्थात अभिनय, पण एक आवाज असतात ना की ऐकल्यानंतर असं वाटतं की यार कधी कधी आपण आयुष्यात इथपर्यंत पोहोचू शकू. मला असं वाटतं की ते थोडंसं बॅकसीट घेऊन आता अँग्री यंग मॅनचा जो ॲटिट्यूड होता त्याची मी फॅन झालेली आहे, आणि इट इज क्रेझी. एकदा जोरदार टाळ्या शरद केळकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सर मी तुम्हाला विनंती करते स्टेजवर येण्याची.
Before you ask me anything, I want to call Rishikesh Kori because for me, I think writer सगळ्यात जास्त महत्त्वाचा माणूस असतो फिल्म मध्ये. I want to call Rishikesh here and please will आपण त्याच्या बरोबर बोलू आणि त्याचं काय असं एक डोक्यात आलं असं पिक्चर येण्याचं याच्याबद्दल बोलूया प्लीज. बेसिकली डोक्यात सगळं ह्याच्याच आहे समितच्या, कारण ह्याच्यामुळे दरवेळेला मला काही ना काही प्रयोग करायला आणि बेसिकली जे काही ऑर्थोडॉक्स नियम लिखाणातले स्क्रीन प्ले रायटिंगचे असतात हा मला तोडायला भाग करतो. आणि असं प्रोत्साहन देणारे दिग्दर्शक फार क्वचित आहे, कमी आहेत. आणि डे वनपासून जे आम्ही बोलतो किंवा सहसा डिस्कशनमध्ये येतं की इंटरनॅशनल डिरेक्टर्स आपण स्कॉर्सिसी पाहतोय, टॅरेंटिनो पाहतोय, आपण का नाही करू शकत? का आपण फक्त दाखले द्यायचे, उदाहरणं द्यायची? सो हिअर इट इज. रानटीने ती एक संधी सगळ्यांना पाहण्यासाठी दिली आहे, जी समितमुळे मलाही लिखाणाची संधी मिळाली. त्यासाठी खूप खूप थँक्स. You are a brilliant writer, Rishi, and what he has given me, and we have stayed together, means, stayed together as writer-director. ह्याला हाऊस अरेस्ट असंही म्हणतात. Actually, मैंने इसके वॉलेट भी एक बार छुपा लिया था और इसको 7 दिन तक मेरे घर पे रखा था एंड वॉलेट इसकी घर की चाबी मैंने छुपा के रखी थी एंड दैट इज हाउ वी स्टार्टेड राइटिंग. वाव, मला वाटतं हे इक्वेशन पाहिजे असं काहीतरी बनण्यासाठी. मैरिज बहुत इंपॉर्टेंट है डायरेक्टर और राइटर का, एंड ही इज द वाइफ इन द मैरिज, सो इट्स अ व्हेरी ग्रेट थिंग. वाव, द सेम टाइम. बट खूप अमेझिंग. आणि रिअली लुक म्हणजे आत्ता पण ट्रेलर बघताना सुद्धा काही काही डायलॉग्स स्टे विथ यू ना, आणि ट्रेलरमध्येच डायलॉग्स तुमच्यासोबत राहणं हे खूप रेअरली होतं की इट स्टेज विथ यू. एक्झॅक्टली. कारण डे वनपासून समीचं एकच म्हणणं होतं की इट हॅज टू बी गॅलरी प्ले. आणि आत्तापर्यंत जो सिनेमा पाहत आपण मोठे झालो आहोत, हिंदी म्हणा मराठी म्हणा, ती डायलॉगची गंमत होती, त्या शिट्ट्या होत्या, ते परत हवं होतं, ते मॅडनेस परत हवं होतं. आणि जो मी असं म्हणेन जी मरगळ किंवा मी KGF पाहतोय किंवा मी कुठलाही सिनेमा पाहतो हिंदी वगैरे सगळे रोहित शेट्टीचे, आणि मी जेव्हा मराठीकडे कधीतरी पाहतो म्हटलं की असा काही सिनेमा मराठीत का होत नाही आहे. ते सगळे बॅरियर समितने सगळे तोडले आहेत. आणि मला असं वाटतंय यातला रानटीपणा आहे ना हा समीचा, हा फक्त 10% आहे. अजून प्रचंड यायचा बाकी आहे. वाव, रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. आणि मला वाटतं असे डायलॉग्स आहेत की त्याचे दाखले देऊन ते सोशल मीडियावर लोकांच्या नेहमीच्या अर्थातच. बोलण्यात सुद्धा त्याचा भाग ते होणार आहे, ते मला ऑलरेडी हो, मग दिसतंय. काय. कुडोज टू यू गाईज. कमिंग टू शरद सर, काय सांगाल? हे बघून एकतर आम्हाला काही सुचत नाही ॲज अन ऑडियन्स, तुम्हाला कसं वाटतंय? मला लक्षात आहे जेव्हा मी रितेश सरांबरोबर लय भारी केला होता, तो पण एक मास मसाला फिल्म होती आणि सुपरहिट होती. त्याच्यानंतर एकही सिनेमा असा आला नाही जो त्या कॅटेगरीमध्ये असेल किंवा तितका ॲक्शन पॅक्ड असेल. आणि मला वाटतं ते का नाही करत लोक? आपल्याकडेही चांगले ॲक्टर्स आहे, आपल्याकडे ॲक्टर्स आहे जे इतकं छान अभिनय करतात आणि ॲक्शन इज अ पार्ट ऑफ दॅट ॲक्टिंग. तर मी समितला भेटलो आणि समितजवळ हा एक सब्जेक्ट होता, म्हटलं करूया यार, हा सब्जेक्ट करायचाच आहे कसं तरी घेऊन. आणि बहुतेक 7 वर्ष झाली आपल्याला, 7 years वी वेटेड. 7 वर्ष आम्ही स्क्रिप्ट घेऊन इकडे तिकडे फिरलो. मग कोविड आलं, त्याच्यानंतर परत तीच एक प्रोसेस चालू होती आणि तेव्हा मला पुनीत भेटले. आणि पुनीतनी फक्त एकदा स्क्रिप्ट ऐकली आणि लगेच कुठेही काय बजेट किती आहे कसं आहे काहीच प्रश्न नाही, चला करूया. आणि हिज सपोर्ट वॉज व्हेरी निडेड. तो प्लीज He was the only producer who said yes immediately, and he's given us the budget we wanted. And please have a big round of applause for Puneet Balan. He is not here with us right now. पण त्यांची टीम आलेली आहे, अमोल. So Puneet showed that faith in us, in me and Samit, and I hope we delivered that. What त्यांनी एक असं बघितलं होतं की हा सिनेमा असा दिसणार आणि त्या सगळ्यांचे रिॲक्शन बघितले तर दिसतोय तसं. राहिली गोष्ट की आपण एक थॉट होता की आपण साऊथमध्ये असं म्हटलं, साऊथमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याचे कलेक्शन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असतात. हे बरेच लोकांना माहिती नसेल किंवा असेल तर लोक रिॲक्ट नाही करत, पण ते सगळे ॲक्शन मसाला फिल्म्सचे सर्वात जास्त ऑडियन्स किंवा व्ह्युअर्स महाराष्ट्रामध्ये आहे. तर मग महाराष्ट्रात मराठीमध्ये असा सिनेमा का नाही करायचं? आपण करू शकतो. आणि तोच एक थॉट घेऊन आम्ही रानटी केला आहे. आणि आता अशी अपेक्षा आहे की लोक एकदा आणि 2दा 3दा जाऊन हा सिनेमा बघणार आणि एक दाखवणार या जगाला की मराठी सिनेमा एक कमर्शियल स्पेसमध्ये कुठे जाऊ शकतो.
तर तोच एक प्रयत्न आहे आणि एक थँक्स अमित की तू उभा राहिला इतक्या वर्ष माझ्याबरोबर आणि आपण ही जर्नी काढली आहे आणि फायनली द प्रॉडक्ट इज हिअर सो वी Much वॉन्ट for युअर me. विशेस आणि प्लीज जाऊन बघा 22 तारखेला रानटी आपल्या मित्रांबरोबर आपल्या रानटी मित्रांबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर मजा येईल तुम्हाला 100% कुडोज आणि आय फील की 22 तारखेला आपणच फक्त म्हणजे या रूम मधलीच लोक नाही तर महाराष्ट्र आणि पूर्ण देश आणि मे बी जे बाहेर परदेशात सुद्धा राहत आहेत लोक ज्यांना चांगला कॉन्टेंट आवडतो ते सुद्धा प्रॉब्ली दे आर वेटिंग फॉर 22 नोव्हेंबर टू कम मला असं वाटतं की मला आता या चित्रपटातल्या बाकी सगळ्या कलाकारांना स्टेजवरती बोलवायचं आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत कारण ट्रेलरमध्ये सगळ्यांचाच एक एक जो अंदाज आहे तो काहीतरी डेंजरस आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा संजय नार्वेकर सर यांचं संतोष जुवेकर मला वाटतं टाळ्या आपण वाजवत ठेवू शकतो म्हणजे एवढी एनर्जी इथून आल्यानंतर इथूनही यायला हवी शान्वी श्रीवास्तव नागेश भोसले जयवंत वाडकर हितेश भोजराज सुशांत शेलार माधव देवचके वाव काय फ्रेम आहे ही कमाल असे स्क्रीन मधनं सगळे पटकन इथे आले असं फील येतोय मला अच्छा सगळ्यांसाठी एक एक दोन दोन प्रश्न आहेत माझ्याकडे अर्थातच जी जयवंत सर आणि तुमच्या शॉटनी होते आणि थरकाप हा शब्द आहे माझ्याकडे फक्त काय सांगाल रानटीबद्दल जसं सगळ्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे की प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर असतं रानटीपणा असतो आणि जसं या सिनेमात दिलंय काही असतात काही बनतात त्यातला असतात मधला मी आहे आणि माझ्यामुळे एक चांगला माणूस बनतो तो शरद आहे म्हणजे एक रानटीपणा पहिल्यापासून म्हणजे ज्याने कोणाचं भलं होईल वाईट होईल काही माहिती नसतं पण स्वतःचा स्वार्थ साधला जाईल अशी जी काही व्यक्ती असतात त्यातला मी एक आहे आणि मग परिस्थिती अशी निर्माण होते की त्याला कोणतरी अडवणारा हवा असतो ज्याच्या प्रत्येकाच्या मनात ती सुप्त इच्छा असते की ह्याला अडवायला हवं हा चुकीचं करतोय मग त्याला त्याच पद्धतीने अडवणारा एक निर्माण होतो रानटी तो म्हणजे शरद केळकर तर त्या उलट्या बाजूचा मी आहे आणि ह्या बाजूचा तो आहे वाव पण खूपच भारी वाटलंय सर तुम्हाला स्क्रीनवरती बघून आणि इट वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन की असं कोणीतरी काहीतरी करू शकतो ते माझ्या मते समितची कमाल आहे एक दिग्दर्शक कशा प्रकारे आपण प्रेझेंट करायचं म्हणजे आपण एक दिग्दर्शकाचा म्हणण्यानुसार आपण काम करतो आणि समितने नेमकं सांगितलं की काय हवं आहे त्याला कशा प्रकारे हवं आहे त्याला जोपर्यंत तो सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तो करत राहायला सांगायचा की नाही और कुछ मिस हो रहा है संजय तर मला असं वाटतं की ते संपूर्ण श्रेय समितचं आहे त्यामुळे त्याला खरं तर त्याचं अभिनंदन करायला हवं कमाल आणि आणखीन एक मला सांगायचं की पुनीत बालन आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या इव्हेंट्सला असतो त्यांच्याबरोबर आम्ही खेळलेलो पण आहे पण कधी असं वाटलं नव्हतं की हा माणूस अशा प्रकारच्या सिनेमांना काही न विचारता प्रोत्साहन देईल त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन कारण त्यांनी काही न विचारता सांगितलं कारण ही फिल्म डिस्क्राईब करणं कठीण आहे की ये ऐसा दिखेगा ऐसा दे असं सांगता येत नाही तर दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला हवा आणि तो त्यांनी ठेवला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन लवली एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाला पाहिजेत लगेच मी संतोषकडे येणार आहे इफ आय मे से सो ॲज अन ऑडियन्स हा लाईक हे पुन्हा एकदा थँक्यू समित या सिनेमात या एवढ्या रानटींमधला मला पण एक रानटी बनवलंस आणि आमचे निर्माते पुनीत बालन आमचा म्युझिक डायरेक्टर अजित परब ये ना अजा अच्छा एक अलग एंट्री आहे उसका सो काय नाही धमाल आली आहे बाकी काय धमाल आम्ही केली आहे काय रानटीपणा केला आहे काय काय केलं ते या सिनेमात 22 तारखेपासून तुम्हाला बघायला मिळेलच लवली संतोष के बारे में एक चीज़ बोलना चाहूँगा मैं एंड ये बहुत ही फैक्ट है ऑनेस्ट है कि संतोष ने ये फिल्म के लिए बिकॉज मेरा एक्सीडेंट भी हो गया था तो जब दूसरा स्केड्यूल लगा तो उसने बाल वापस अपने गंजा किया एंड उसने एक फिल्म भी छोड़ दी उसके लिए विच आई थिंक सो इज कमेंडेबल थैंक यू संतोष फॉर दैट थँक्यू
आणि तुमचं हे अभी नेक्स्ट फिल्म में भी उसको गंजा करना है. हा काय कॉन्फिडन्स आहे पण बोल बोल. ऑल सिनियर्स आर हियर. येस. नागेश सर, तुम्हालाही हा प्रश्न विचारायला आवडेल की खूप वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट आहे फिल्मची सुद्धा, आणि अशा एका एवढ्या पॉवरफुल फिल्मचा भाग होताना कसं वाटलं तुम्हाला? नमस्कार. थँक्स फॉर कमिंग एव्हरीबडी हिअर. संतोष म्हणाला की त्यांनी टक्कल केलं आणि तर मी पण थोडंसं समीरसाठी त्याग केलेला आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा मिशी कापली आणि मी पण 2दा कापली. काय काय नवीन नवीन रेव्हलेशन होत आहेत तिथे. समित काम देतो, पण काम दिल्यानंतर बरंच काही घेतो पण. पण एनिवे इतकी मजा, इतका अनुभव, दांडगा, ग्रेट, वेगळा. कारण समितची एनर्जी, समितचं टेक्निकल एक्सिलन्स इतका मोठा आहे की मी मायसेल्फ ॲज अ फिल्म मेकर स्वतःला फार असा बुटका समजायला लागलो होतो जे वेन एवर आय वर्कड विथ हिम. अँड ऑनेस्टली आय एम टेलिंग यू, ही इज सच अ वंडरफुल डिरेक्टर. स्क्रिप्ट जेव्हा सुरुवातीला, आणि हा स्क्रिप्ट देतो, विच इज अ ग्रेट थिंग. नॉर्मली दिग्दर्शक स्क्रिप्टच देत नाहीत नटांना, तर हा स्क्रिप्ट देतो. मला धारावी बँकची पण स्क्रिप्ट यांनी दिली होती. ही स्क्रिप्ट दिली. स्क्रिप्ट वाचल्यावर असं वाटलं, अरे हा काय सिनेमा करणार होता, पण काहीतरीच आहे यार. म्हणे ह्याला पण कसं आहे रे, इतकं असं थोडी का असतं कमर्शियल, आणि काही कळत नाही आहे. आणि जेव्हा आम्ही शूटिंग करायला लागलो, आणि हा बरं, ह्याला फारच विचित्र ठिकाणी शूटिंग करायची सवय म्हणजे चांगले दिसणारे लोकेशन्स, 5 स्टार्स, खूप सुंदर दिसणारे डोंगर, नद्या, हे सगळं त्याला नाही आवडत. त्याला जेट्ट्या, गल्ल्या, झोपडपट्ट्या. पण ते स्क्रीनवर जे दिसतं, आय मीन ही हॅज दॅट विजन, यु नो. अँड म्हणजे आता त्याच्याबद्दल किती बोलावं ते. मला फक्त आणखी एवढंच सांगायचं आहे की व्हॉट एव्हर जर्नी यू टू स्टार्टेड, कीप दॅट ऑन, कीप दॅट जर्नी ऑन, सो दॅट आमच्यासारखे नट आम्हाला काम मिळेल. आमच्यासारखे जे हम लोग भूखे रहते हैं अच्छे काम के लिए. काय होतं की चांगलं काम प्रत्येकाला, आम्हाला सगळ्यांनाच करायचं आहे, पण चांगलं काम शोधायला गेलं तर सापडतच नाही हो. त्यामुळे आम्हाला करत राहावं लागतं, कारण कदाचित सापडेल एखादं काम चांगलं. तर हे चांगलं काम करणारे लोक आहेत, आणि ह्यांनी असंच सतत चांगलं काम करत राहावं. अँड आय विश रानटी ऑल माय बेस्ट फ्रॉम ऑल माय हार्ट. थँक्यू सो मच फॉर कन्सिडरिंग. थँक्यू. थँक्यू. फ्लेवरचं काही ना काहीतरी एकाच डिरेक्टरच्या टोपलीत जनरली बघायला मिळत नाही. ते इट्स हॅपनिंग. आय डू इट फॉर द ॲक्टर्स. दिस इज अ क्यूट एक्सचेंज ना. ऍक्टर्स डिरेक्टरचं कौतुक करताय, डिरेक्टर ऍक्टरचं कौतुक करताय. मस्त आहे. जयवंत सर, तुमच्याकडे यायचंय. ट्रेलरची सुरुवातच तुम्ही आणि खूप फटाके अशी एकत्र होतीये, तर काय सांगाल रानटीच्या तुमच्या अनुभवाबद्दल? काय बोलू, हा त्याने स्वतःच कबूल केलं मी रानटी आहे. त्यामुळे त्याचं दिग्दर्शन म्हणा, त्याचं थॉट म्हणा, हे सगळे रानटी आहेत. मला माहितीच नव्हतं की मला फटाके लावून तिथे करणार आहे, आणि अक्षरशः फटाके लावले. आणि मला तो शॉट तुम्ही बघताय, नंतर एक डमी आला आहे तिथे, पण आधी सुरुवात माझ्यापासून केली होती. फाट फाट फाट, म्हणजे तो मला त्याचा खूपच अनुभव आहे. मी त्यावर खूप सगळेच सिनेमे जवळजवळ केलेत, इंदुरी ईस्ट सोडला तर आम्ही इकडे आहोत ना, हे सगळे त्याचे फेवरेट ॲक्टर आहोत. आम्ही प्रत्येक सिनेमामध्ये त्याच्या असतो. आम्ही इथे जितके आहेत तेवढे आत्ता. त्यामुळे आम्हाला तो अनुभव आहे, त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही सोडून देतो. आम्हाला तो म्हणेल तसं आम्ही करतो, आणि ते करत आलो. आणि खूपच धमाल पिक्चर आहे, तुम्हाला कळेलच. आणि इतकं इमोशन आहे या पिक्चरमध्ये, ती इमोशन सुद्धा तुम्हाला कळेल. यातलं इमोशनसुद्धा किती चांगल्या रीतीने याने बाहेर काढलं आहे. त्यामध्ये मी आहे, किंवा छाया कदम आहे, 2 आमची मुलं आहेत, म्हणजे ही मोठी झालेली नंतरची.
त्या सीन्समध्ये सुद्धा खूप काही काढून घेतलं त्याने आमच्याकडून आणि खूप छान करतो तो. त्यामुळे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही सगळ्यांनी या फटाके वाजवायला 22 तारखेपासून पुन्हा एकदा दिवाळी आपण साजरी करू असं मला वाटतं. आणि खूप साऱ्या शुभेच्छा समित तुला. Thank you, Kaka. Thank you so much, and I love you. You know that. या ओके कमिंग टू शान्वी आय फील एवढी कडक टीम आणि मराठीत डेब्यू हाऊ डज दॅट फील ते पण अशा एका चित्रपटाच्या माध्यमातून. फर्स्टली सबको नमस्ते, हेलो एवरीवन. मेरी डेब्यू फिल्म तो है ये मराठी सिनेमा में, बट ना करते समय ना आज के दिन मुझे ऐसा लग नहीं रहा है कि मैं इन लोगों से पहली बार मिली हूँ या इन लोगों के साथ पहली बार काम किया है. शरद के थ्रू मुझे ये फिल्म मिली. उसके बाद मैंने समित को जाना और जो मुझे मज़ा आया इसमें काम करने में, हर एक दिन इतना एन्जॉय किया है, इतना एफर्टलेसली काम हुआ है कि आज आई थिंक एज अ फैमिली वी आर स्टैंडिंग हियर एंड वी आर स्टैंडिंग फॉर द फिल्म. तो मज़ा तो मुझे बहुत आया. मुझे लगा नहीं मेरी पहली फिल्म है और आखिरी फिल्म भी नहीं है. ऑफ कोर्स बहुत सारा काम करना है इन सारे लोगों के साथ. इतने दिग्गज कलाकार यहाँ पे खड़े हैं आज इस मंच पे और सबके साथ मुझे सीन नहीं मिला है, बट आगे कुछ फिल्मों में मिल जाएगा ऐसा लगता है. तो विशिंग यू ऑल द वेरी थैंक यू बेस्ट. सो मच. That's a lot of responsibility. So Lady Ranti. I think I would request Samit on this stage to give me that ranty character in your next project. Done. Why Given. not for a female? Why not? I would love to do it. You know, I would love to do something which nobody does. Yes. Okay, then मतलब 22nd November and maybe sometime maybe in the further. near future as Yes. well. So 2 dates Wait are for the booked for surprise. you already as an audience. Lovely and congratulations. Thank you All so the very much. best to you too. Thank Hitesh, I'm going to come to you. I have seen you in multiple projects यार, and इसमें भी look तो काफ़ी amazing है ही, लेकिन जैसे बाकी सबके कैरेक्टर्स में भी एक बहुत ही स्ट्रॉन्ग ट्रेट है, आपके कैरेक्टर का क्या सीन है? पहले तो हेलो नमस्कार एंड समित सर, थैंक यू फॉर दिस. Thank you for Thank you. accepting and doing this. No, sir. Just a little anecdote before so I've had the pleasure of working with Samit sir on the previous project. And when he called me, he said, I'll tell you how the look got selected. He said, I have a role for you, but you'll have to audition for it. So I gave around 3 rounds of auditions. Every day he would say, नहीं अब इसको ऐसे करके देखा, अब इसको ऐसे करके देखा. And at that time, I had long curly hair. He said, yeah, this is Dheeraj for me. So that's how the look got selected. That's how this look is exact. He said, shirt उतारना है, तो देख लेना. That's all he said. He gave me a date, shirt कब उतारना है, उसके 2 दिन पहले शूट किया उन्होंने. टिपिकल समित सर स्टाइल. तू 2 दिन बाद रेडी होगा ना? हाँ ठीक है, आज करेंगे. Quite some challenges, I must Yeah, it was. It's been a journey, and it's been a wonderful journey. And as all of us feel, you're always very happy and content after a days of work after working with Samit sir. You don't feel like, okay, today was not a good day. You go to work and he makes sure, and I must say this, that he does make sure that every actor feels included. He will spend personal time with everyone. And I must say this for all the cast members as well. I've worked with each and every one of them in this film. And they've made me feel so welcome and they made me feel so at home. They made sure they do lines with me because I'm not very, very good with my spoken Marathi. But you've spoken Marathi. Yes, I have done the dialogues. I have done the dub as well with Samit sir sitting on my head and saying, "Nahi, aise nahi chalega." But it's been a wonderful journey. And about the character, Ranti kai astat kai bantat. वाह वाह. Sir, रहने देते हैं. फिल्म देख के पता चल जाएगा क्या हुआ मेरे कैरेक्टर के साथ. अमेझिंग, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you so much. आणि आय गेस पुढच्या फिल्म मध्ये त्याच्या ट्रेलर लॉन्चला तर आपण मराठीतच बोलू मग, Correct. कारण मला फुल कॉन्फिडन्स आहे तोपर्यंत ही Correct. सगळी तयारी पण झाली असेल. Correct. लवली अँड Thank you. टू सी यू ऑन 22nd as well. Thank you so much. Thank you so much. Can I just take a moment to say something? Please. Sorry for coming back to myself, but अराउंड 20 फिल्म्स में मैंने कुछ काम किया है अब तक साउथ में, बट ट्रस्ट मी, मतलब आई वेरी प्राउडली से दैट
समित इज़ वन ऑफ द rantiest डायरेक्टर्स आई हैव मेट. मतलब ये साउथ की इतनी बातें कर रहे हैं यहाँ पे, बट ऐसा मैंने अब तक मेरी 20 फिल्मों में तो नहीं देखा है. सो यू आर हिट समित. Thank you. Sorry, just one more thing. Just a Yes, quick please, anecdote. This is also my first theatrical release. So thank you, sir. This is going to be my theatrical debut. So thank you, sir. Thank you so much. Introducing Hitesh Bhojraj. Thank you. मला एक सांगायला आणखीन आवडेल की साऊथचे बरेचसे सिनेमे डब करून इकडे येतात, मग तुम्ही बघायला जाता. आपण ओरिजिनल इथे आणलाय सेम आपल्या भाषेतला. आता हा पण बघा. आय एम शुअर लोक बघणार आहेत. आणि मला वाटतं आत्ता तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं कळतंय की मला वाटत होतं फक्त कास्टच अमेझिंग आहे ही स्पेशल गोष्ट आहे, म्युझिक मस्त आहे ही स्पेशल गोष्ट आहे, वेगळा विषय ही स्पेशल गोष्ट आहे, पण तुमच्या सगळ्यांचे पर्सनल इतक्या छान छान आठवणी या सो मच ऑफ नाईस लिटिल एनेक्डोट्स विथ एव्हरीवन इज सो स्पेशल. It is very important, you know, that is what I believe in कि अगर you have to be a good human being. एक्टर ऊपर नीचे होगा ना चलता है, यू नो, वो रिहर्स करके ठीक हो सकता है, वर्कशॉप्स में ठीक हो सकता है, बट इफ यू आर अ गुड ह्यूमन बीइंग देन आप बहुत लंबी रेस के घोड़े. लवली. कमिंग टू सुशांत सर आणि माधव, एक माईक आपण आहे ना? ओके ओके. तुम्हा दोघांनाही- समित एक रिक्वेस्ट आहे की ह्या सिनेमात म्युझिक पण एक कॅरेक्टर आहे. तर 100% मला असं आहे. वाटतं की वो आ रहे Yes, ऊपर, आ yes, रहे yes. हां. त्यांच्यासोबत पूर्ण डिस्कशन आहे इथे. तुम्हा दोघांना हा एक प्रश्न मला विचारायला आवडेल की जसं आपण अनेक प्रोजेक्ट्सचा भाग होत असतो, पण काही प्रोजेक्ट्स असे असतात जे थोडे पाथ ब्रेकिंग असतात, म्हणजे जे होत आलंय त्याला एक चीर देऊन एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा रानटीसारख्या अशा प्रोजेक्टसोबत आपण जोडले जातो तेव्हा हाऊ सॅटिस्फाईंग इज इट ॲज एन आर्टिस्ट फॉर बोथ ऑफ यू? मी उत्तर देऊ पहिले. नमस्कार तुम्हा सर्वांना. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. आणि अगेन थँक्यू समित फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस फिल्म. जसं तुम्ही विचारलं की पाथ ब्रेकिंग, मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला समितचा, माधव तू क्या कर रहा है, ऑफिस में आ जा. गेलो, ऐसा ऐसा आहे. आणि काही 2-3 दिवस आधीच आमची भेट झाली होती. आणि अचानक म्हटलं ठीक आहे येतो, काम आहे, पण जायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की माधव ऐसा रोल है जो लाइफ टाइम में तूने ना कभी किया होगा ना शायद तू कभी करेगा. म्हटलं ओके, काम तर करायचं होतं, कारण की आमची मैत्री 10-12 वर्ष जुनी मैत्री, पण काम करायचं होतं ह्या वेळेला आला. याच्या आधी आले होते पण ते 100% वर्कआउट नाही झालं काही कारणामुळे. पण त्यांनी जेव्हा त्याची अजून एक खासियत आहे, द वे ही डिपिक्स, म्हणजे जे तुम्हाला तो तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करतो ना, की ते कसं असणार आहे, तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कसे आहात, ते कॅरेक्टर कसं आहे, तर तेव्हा त्या माणसाला ऑलरेडी ते तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. एक खूप फार कमी डिरेक्टर्स आणि फार कमी लोकांना ती डिपिक्शनची पॉवर आहे. तर ती त्याच्यामध्ये ही त्यांच्यात आहे, कमाल आहे ती. आणि हे सांगितल्यानंतर माझं काय, म्हणजे आय वॉज लाईक एनी टाईम बॉस म्हणाल तेव्हा. आणि त्यांनी असंच पाहता लुक, जसं हा म्हणाला की त्याच्या लुकच्या गडबडी होत्या, थोडंसं कसं डिसाईड करा. मला त्यांनी पाहिलं असं, बरं लुकचं काय आहे तुझं, आता तू ना जरा पण एकही दाढीचा केस काढायचा नाहीस, मी सांगत नाही तोपर्यंत. आणि असं करत 1.5 महिना मी दाढी वाढवली. अनदर स्टोरी. अनदर स्टोरी. ह्यांना त्याग करावा लागला, मला ती एक्सेप्ट करावी लागली. 1.5-2 महिना दाढी ठेवली आणि जशी होती तशी त्यांनी ती शूट करायला लावली. आणि पुढे जितकी कंटिन्युटी फिल्मची होती ती मेंटेन करायला मला लागली. पण मजा आली फिल्म करायला. आणि कॅरेक्टर, प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे आपण म्हणतो ना न्याय दिलेला आहे. एक प्रत्येक कॅरेक्टर उभं राहत आहे, येत आहे त्यातनं जे काय काय दिसून येत आहे. आणि त्याला माहिती आहे कसं काम काढून घ्यायचं. म्हणजे कित्येकदा त्याला, म्हणजे मला वाटायचं की मी 100% देतोय, पण त्याला कन्व्हिन्सिंग आहे की नाही. हां ओके म्हटलं, ओके ओके हां नाही ये अभी ये कर. तर त्याचे ज्या काही इम्प्रूव्हमेंट असायच्या, मी स्वतःला जेव्हा शॉर्ट तो चेक करायचा बघून म्हटलं अरे बापरे मी हे करू शकतो. पण त्यांनी जे काय काढून घेतलं माझ्याकडनं, अमेझिंग अमेझिंग. संतोष दादा, शरद दादा, सुशांत दादा, सगळेच संजय दादा, नागेश सर, कमाल कमाल. यांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली आणि खूप मजा आली या फिल्ममध्ये. जसं पाथ ब्रेकिंग, तुम्ही जो मेन तुमचा मुद्दा आहे, तर हा पाथ ब्रेक माझ्यासाठी आहे, कारण की आतापर्यंत रोमॅन्टिक कॉमेडी आणि लवी डवी फिल्म्स वगैरे बऱ्याच केल्या, पण ह्याच्यातनं एक रॉनेस जो आहे ना माझ्यातला, तो मला कुठेतरी दिसला. त्याला कधी दिसला मला माहीत नाही, पण आय एम व्हेरी ग्लॅड. थँक्यू सो मच समित. नमस्कार. सगळ्या गेल्या 10-12 वर्षातल्या सुपरहिट फिल्मचा भाग होण्याची संधी देवामुळे मला मिळाली. पुन्हा एकदा एका सुपरहिट फिल्ममध्ये काम करण्याची संधी मला समित कक्कडनी दिली आहे, त्याबद्दल समित कक्कडचं मनापासून आभार मानतो. आणि रोलविषयी काही सांगणार नाही, कारण काही गोष्टी गुपित आहेत.
त्या 22 तारखेलाच उलगडल्या जातील. आणि सगळ्यांनी त्याग केला त्याचप्रमाणे पहिल्यांदा आयुष्यात कधीच कुठल्याच रोलसाठी मी जेवढी मेहनत केली नाही तेवढं शारीरिक वजन मी या सिनेमातल्या रोलसाठी मला घटवावं लागलं. त्यासाठी संपूर्ण कारणीभूत जे मला ट्रोल केलं जातं आहे यासाठी समित कक्कड आहेत असं मी जाहीर करतो. आणि तर मिळालेला आहे. त्यानंतर लुक साठी सुद्धा मला जवळजवळ 3-3.5 महिने दाढी वाढवण्याचं काम समित कक्कड यांनी दिलं. त्यांनी सगळ्या आमचे जे काही हेअरस्टायलिस्ट आहेत त्यांनी खूप त्यांना त्याबद्दल शिव्या घातल्या असतील. आणि 3-3.5 महिने जवळजवळ तो माझ्या लुकवरती काम करत होता. जवळजवळ मला असं वाटलं की बहुतेक शरदला काढून मलाच रोल मिळतोय की काय. पण मराठीत पहिल्यांदा आयुष्यात म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा जी एक पहिली ऑडिशन दिली होती त्याच्यानंतर आयुष्यात कधी ऑडिशन देण्याची वेळ येईल मराठीत तरी असं मला वाटलं नव्हतं. पण ती समित कक्कडनी घेतली आणि मग मला भूमिका दिली. त्याबद्दलही त्याचं मनापासून आभार. आणि मला असं वाटतं की 22 तारखेला सिनेमा रिलीज होतोय. जसं शारीरिक वजन मी घटवलं तसं सामाजिक वाढवलं देखील. त्याबद्दलही त्यांनी मला सपोर्ट केला त्याबद्दल मी त्याचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एका हिंदी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. मी याच्यासाठी हिंदी सिनेमा म्हणेल की याची भाषा जरी मराठी असली तरी याची ट्रीटमेंट ही खूप बॉलिवूड स्टाईलची आहे. आणि म्हणजे याची कॉम्पिटिशन जर का करायची झाली तर ती हिंदी पटाशी होईल याची मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि एक आगळा वेगळा सिनेमा समित कक्कडने महाराष्ट्राच्या जनतेला देऊ केला आहे. तो निश्चितपणे महाराष्ट्राचा रसिक त्याला ॲक्सेप्ट करेल. जास्त समितचं कौतुक मी करणार नाही कारण सगळ्या कलाकारांनी ऑलरेडी त्याचं पुढच्या सिनेमात भूमिका मिळावी यासाठी त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि या सिनेमाच्या शेवटाला तुम्हाला कळेलच शरद आणि मी जेव्हा दिसेन तेव्हा पार्ट 2 मध्ये कोण असेल काय असेल याविषयी मी बोलायची गरज नाही. सो तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. पार्ट 2चं पण लॉन्चिंग आज करू. टाळ्या संपूर्ण टीमसाठी झाला पाहिजेत. काही अजून महत्त्वाच्या लोकांना मला स्टेजवरती बोलवायचं आहे पण त्याआधी आपल्याला एक ग्रुप फोटो इथे काढायचा आहे. मला वाटतं की संजय सर मगाशी खूपच ॲप्टली म्हणाले की अशा एका फिल्मच्या केसमध्ये संगीतसुद्धा एक कॅरेक्टर असतं. रादर एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टर असतं. कारण आपल्याला जे वाटतंय जसं वाटतंय जितकं वाटतंय ते आपल्याला पहिल्यांदा वाटत असलं तरी ह्या सगळ्यांनी विचार करून ते ठरवलेलं असतं की आपल्यावरती तो इम्पॅक्ट पडावा. आणि त्यासाठी काही खूप महत्त्वाची मंडळी काम करत असतात. जोरदार टाळ्या वाजवूया या चित्रपटाचं म्युझिक ज्यांनी केलेलं आहे अजित परब यांच्यासाठी. आणि सोबतच याचं पार्श्वसंगीत करणारे अमर मोहिले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. अजित सर हा प्रश्न खरंच विचारायचा आहे की ट्रेलर पण जो अंगावर आला अर्थात परफॉर्मन्सेस अमेझिंग, डिरेक्शन अमेझिंग, रायटिंग अमेझिंग बट म्युझिक सुद्धा खूप अमेझिंग. आणि जितक्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आम्ही आतापर्यंत तुमच्याकडनं ऐकले हे थोडंसं वेगळं काहीतरी वाटतंय. तर काय सांगाल ह्याच्या म्युझिकबद्दल आणि अशा एका फिल्मला पुढे नेण्याची जबाबदारी जेव्हा येते म्युझिक थ्रू तेव्हा कसा असतो तो प्रवास? सर्वप्रथम आत्ता आज आपण जो ट्रेलर पाहिला समित मगाशी म्हणाला होता की आज मी गाणं पण दाखवणार होतो पण ते नजीकच्या काळात तुम्हाला गाणी बघायला मिळतील. या ट्रेलरचं आणि या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक ज्यांनी केलं आहे अमर मोहिले त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. फार जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी अनेक मोठे मोठ्या फिल्म्स केलेल्या आहेत आणि या चित्रपटाचंही बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी केलेलं आहे. समित बरोबर ही माझी 4थी किंवा 5वी फिल्म असेल. आणि आत्ता इथे सगळ्यांनी सांगितलं की तो एवढा पॅशनेटली आणि किती रानटी आहे तो. तर त्याच्याबरोबर काम करताना नेहमीच त्याला सतत एक्स्ट्रा काहीतरी हवं असतं तुमच्याकडून. आणि मग त्याचा कधी कधी तुम्ही त्रागा करता, राग येतो, कंटाळा पण येतो नंतर की अरे नाही और थोडा. पण फायनली जेव्हा तुम्ही ते काम फायनल प्रॉडक्ट बाहेर येतं तेव्हा खरंच त्या गोष्टीचं तुम्हाला समाधान मिळतं
की तो तुम्हाला जे पुश करत असतो किंवा वेगळं काहीतरी हे करूया किंवा तो त्याचं नरेशन पण एवढं रानटी असतं. आम्ही एकदा बँड्राला आम्ही कॉफी पित असे उभे होतो आणि तो मला सांगत होता की अरे ओ यहाँ से आता है और वाह! आणि माझ्या हातातली कॉफी बाजूला चालणारे 4-5 जण असेच झाले. एवढं त्याचं नरेशन पण रानटी असतं. त्यामुळे नेहमीच काम करायला मजा येते समीत बरोबर. आणि या चित्रपटातली गाणी लवकरच तुमच्या भेटीला येतील. मी जसं सांगितलं तसं एक जे रोमॅन्टिक गाणं आहे यातलं मला असं वाटतं पहिल्यांदा की मराठीत मला असं आठवत नाही की यॉडलिंग जी त्याची कॅचलाईन आहे त्या गाण्याची ही यॉडलिंग आहे असं गाणं आत्तापर्यंत झालं नाही. आणि मला असं वाटतं समीचं ते क्रेडिट आहे की तो तुम्हाला सतत पुश करत असतो किंवा याचा जो टायटल ट्रॅक आहे तोही लवकरच तुमच्या भेटीला येईल. त्याचा साऊंड जेवढा पॉवरफुल आहे मला असं वाटतं त्याच्यापेक्षा खूप जास्त व्हिज्युअल्स त्याची पॉवरफुल आहेत. त्यामुळे तुम्हाला ती गाणी लवकरच ऐकायला मिळतील, बघायला मिळतील आणि तुम्हालाही मजा येईल. थँक्यू. लवली. खूप उत्सुक आहोत म्युझिकसाठी सुद्धा आणि फिल्म बघताना बॅकग्राऊंड म्युझिकसाठी. सोबत या फिल्मचे एडिटर आशिष म्हात्रे. जोरदार टाळ्या आशिष यांच्यासाठी. कारण जितकं शूट करणं महत्त्वाचं आहे तितकंच एडिटिंग सुद्धा महत्त्वाचं आहे आणि खूपच क्रिटिकल जॉब असतो एखाद्या फिल्मच्या एडिटरचा. त्यामुळे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. ॲक्शन सिक्वेन्सेस या फिल्मचे केलेले आहेत एजाज गुलाब यांनी. ते आलेले आहेत का आता? ही इज नॉट But I would like to say something about Ajit, that one of the finest music directors I know, plus a very good human being. We go back from Huppa Huiya days, which is 2010 se. Ajit is my friend and also the music director of all my films. And I am sure for the next another at least 50 years तो मैं जीने वाला हूँ अभी और तो तब तक भी he will be here and we will do music, we'll create music together. Thank you. आय एम म्हणजे मला सांगायचं आहे की आमचं जे टायटल ट्रॅक आहे किंवा जे गाणं येणार आहे इतकी गॅरंटी माझी की ते मराठीतलं सगळ्यात मोठं गाणं होईल. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर अजित. कारण ते गाणं सगळ्यात दूर वाजणार आहे आणि तुम्ही बघाल 2-3 दिवसानंतर ते गाणं किती मोठं होतं. लवली. आणि शेवटचं नाव या फिल्मचे EP मिलिंद शिंगटे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. ते आहेत इथे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांनाही विनंती आहे की स्टेजवर आम्हा सगळ्यांना जॉईन करा. यासोबत या फिल्मशी निगडीत जितकी माणसं आहेत ज्यांनी तुम्हा सगळ्यांसोबत शूट केलंय, काम केलंय, मदत केली आहे त्या सगळ्यांसाठी आपण एकत्र एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. टीम वर्क मेक्स द ड्रीम वर्क फायनली. त्यामुळे इट्स ऑल ऑफ देम. आता आपण एक ग्रुप फोटो करणार आहोत. नाही पण त्याआधी ज्ञानेश्वरी थँक्यू सो मच. खूप स्टुडिओजचे राकेश मल्होत्रा आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की राकेश सर आ गए? राकेशजी. आ गए. आता ही फ्रेम छान दिसतेय. आपण ग्रुप फोटो करूया आणि त्यानंतर एक सेपरेट आर्टिस्टचा फोटो सुद्धा, एक आर्टिस्टचा ग्रुप फोटो सुद्धा इथे होणार आहे. तुम्ही सगळे आलात आणि इतक्या उत्साहाने आमच्यासोबत ट्रेलर बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि 22 तारखेला 22 नोव्हेंबरला रानटी हा सिनेमा चित्रपटगृहात तुमच्या भेटीला येतोय. भेटूया. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.